नमस्कार मित्रांनो, वर्षातून एकदा तरी कुलदैवतेचं दर्शन मंदिरात जाऊन घ्यावं असं म्हणतात. कुलदैवतेचा फोटो तर प्रत्येकाच्या घरी असतो, पण कधी मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय का? तर आज मी तुम्हाला दर्शन घडवून देतो. अखंड कोकणवासियांचे कुलदैवत म्हणजे आई भैरी भवानी. हे मंदिर आहे संगमेश्वरमध्ये. संगमेश्वर स्टँडपासून फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावर. हे मंदिर कसबा गावातून एकदम जवळ आहे. सुंदर वातावरण, आजूबाजूचा निसर्ग एकदम थंड वातावरणात वसलेला आहे. निसर्गाच्या वातावरण आईच्या या परिसरात वेगळीच ऊर्जा निर्माण करून देतो. तिथं गेल्यानंतर सुसज्ज पार्किंग देखील आहे. हे सर्व पाहून मन कसं एकदम प्रसन्न वाटलं. त्यानंतर आम्ही गाडी लावली आणि मंदिरात प्रवेश केला. मंदिरामध्ये भैरी भवानी, श्री सिद्धी, श्री देव काळ भैरव यांच्या देखील सुबक मूर्त्या आहेत. त्यांचं दर्शन घेतलं. आई दादांनी पण पहिल्यांदाच मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मंदिरातले गुरुजी पण खूप सुंदर माहिती देतात. आम्ही आईला घरची केळी आणि आंबे नैवेद्य म्हणून घेऊन गेलो होतो. दादांनी देवीची पूजा करून घेतली. आशू आणि आईने कुलदेवतेची ओटी भरून घेतली आणि सर्वांनी दर्शन घेतलं. फोटो काढले. थोडा वेळ आईचं स्मरण केलं. मग बाजूच्या परिसरामध्ये फेरफटका मारला. आईचं दर्शन झाल्यानंतर एवढं मन प्रसन्न झालं की मनातील सर्व नकारात्मक विचार एकदम गायब झाले आणि आनंदाने आम्ही सर्वांनी दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. मग मित्रांनो, तुम्ही कधी जाताय भैरी भवानी आईचं दर्शन घ्यायला? पण जाताना संपूर्ण कुटुंबाला घेऊन नक्की जा. तुम्ही जाऊन आलात की नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.